Hello everyone, welcome in electrical engineer. In today's video, we will going to see syllabus topic 2.20 characteristics of DC series motor. ओके, characteristics म्हणजे गुणधर्म DC series मोटरचे गुणधर्म आपण पाहणार आहोत. In that syllabus topic 2.20.1 torque armature current characteristic. टॉर्क म्हणजे चक्राकार गती निर्माण करणारी शक्ती, आर्मेचर करंट. ओके, टॉर्क वर्सेस आर्मेचर करंट यांचा गुणधर्म कॅरेक्टरिस्टिक आपण पाहणार आहोत. MSBT परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा ह्या टॉपिकवरती प्रश्न विचारलेले आहेत. टॉर्क आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक. ओके, फॉर DC सिरीज मोटरसाठी टॉर्क आर्मेचर करंट हे रिलेशन कसं आहे? फॉर द DC सिरीज मोटर द टॉर्क प्रोड्यूस्ड इज गिवन बाय, टॉर्क जो प्रोड्यूस होणार आहे तो अशा पद्धतीने दिलेला आहे DC सिरीज मोटरसाठी, TA प्रोपोर्शनल टू फाय IA. ओके, आर्मेचर टॉर्क जो आहे तो कोणावरती अवलंबून आहे? फ्लक्स फाय अँड आर्मेचर करंट IA वरती. बट फ्लक्स फाय इज ऑल्सो प्रोपोर्शनल टू आर्मेचर करंट, देअरफॉर TA डायरेक्टली प्रोपोर्शनल टू IA स्क्वेअर. जो टॉर्क आहे DC सिरीज मोटरचा तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आर्मेचर करंटच्या वर्गा इतका. ओके, वेअर TA रिप्रेझेंट्स द ग्रॉस टॉर्क प्रोड्यूस्ड बाय द मोटर. TA हा काय आहे? ग्रॉस टॉर्क आहे, जी की टोटल टॉर्क आहे मोटरद्वारे निर्माण झालेली. As the torque is proportional to square of armature current, the starting torque of DC series motor is much higher than that of DC shunt motor. Okay, as the torque is proportional to square of armature current, the starting torque of DC series motor चा starting जो torque आहे is much higher, अतिशय जास्त आहे than that of DC series motor. than that of म्हणजे च्यापेक्षा अधिक, DC shunt motor पेक्षा. The torque armature current characteristic of a DC series motor is as shown in figure 2.20.1. Torque armature current characteristic हे figure 2.20.1 मध्ये दाखवलेले आहे. The characteristic of TA versus IA can be divided into two parts. जो गुणधर्म आहे तो दोन विभागामध्ये विभागला गेलेला आहे. In part 1, the torque is proportional to the square of armature current. जो टॉर्क आहे तो प्रोपोर्शनल आहे, अवलंबून आहे स्क्वेअर ऑफ आर्मेचर करंट, आर्मेचर करंटच्या वर्गा इतका. ओके, पार्ट 1 मध्ये अप टू पॉईंट S इन फिगर 2.20.1. फिगर 2.20.1 मध्ये पॉईंट S पर्यंत. हेन्स टॉर्क इन्क्रीजेस एक्सपोनेन्शियली. ओके, म्हणून काय होतोय? टॉर्क हा एक्सपोनेन्शियली वाढतोय विथ इन्क्रीज इन आर्मेचर करंट. आर्मेचर करंट जसा वाढेल तसा टॉर्क हा एक्सपोनेन्शियल होतोय, एक्सपोनेन्शियली इन्क्रीज होतोय पॉईंट S पर्यंत. ओके, बट ॲट पॉईंट S, परंतु पॉईंट Sच्या ठिकाणी द सॅच्युरेशन ऑफ फील्ड इलेक्ट्रोमॅग्नेट मे टेक्स प्लेस. ओके, फील्ड इलेक्ट्रोमॅग्नेट जे असतात, क्षेत्र चुंबक यांचा जो सॅच्युरेशन आहे तो तिथे होतो पॉईंट S पर्यंत. इट मीन्स दॅट देअर इज नो चेंज इन फ्लक्स. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की तिथे कोणत्याही फ्लक्सचा चेंज होत नाही. इवन वेन देअर इज अ चेंज इन फील्ड करंट, जरी फील्ड करंटमध्ये बदल झाला तरी. हेन्स इन पार्ट 2, म्हणून पार्ट 2 मध्ये ऑफ द कॅरेक्टरिस्टिक इज इन फिगर 2.20.1. म्हणून पार्ट 2 मध्ये असं सांगितलेलं आहे, द टॉर्क प्रोड्यूस्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर्मेचर करंट. टॉर्क जो प्रोड्यूस होणार आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आर्मेचर करंटवरती, अँड नॉट प्रोपोर्शनल टू इट्स स्क्वेअर, आणि तो त्याच्या वर्गावरती अवलंबून नाही. हेन्स द टॉर्क इन्क्रीजेस लिनियरली. म्हणून टॉर्क काय होतो? पुन्हा सरळ रेषेत वाढतो. द डॉटेड कॅरेक्टरिस्टिक ऑफ फिगर 2.20.1 shows the variation of shaft torque TSH with the armature current. Note that, लक्षात ठेवा, TSH शाफ्ट टॉर्क जो आहे इक्वल्स टू TA ग्रॉस टॉर्क मायनस IF. ओके, फील्ड करंट. ओके, इतका हा शाफ्ट टॉर्क आहे. तर आपण फिगर 2.20.1 पाहूयात. त्याच्यामध्ये दिलेलं आहे पॉईंट S जो आहे जिथे फ्लक्सचं सॅच्युरेशन होतं, तिथून हा पुढे काय होतोय? टॉर्क हा लिनियरली वाढत जातोय. पॉईंट S पर्यंत हा एक्सपोनेन्शियली वाढतोय विथ इन्क्रीजिंग टॉर्क करंट, आर्मेचर करंट. ओके, इथे पहा TSH इक्वल्स टू 0 ॲट नो लोड. ओके, शाफ्ट टॉर्क कसा आहे? शून्य आहे कोणताही लोड नसताना. दॅट इज वेन IA आर्मेचर करंट इक्वल्स टू IA नॉट, अँड द कर्व ऑफ TSH
can be obtained by subtracting the constant loss torque from the gross torque TA. ओके, TSH कसा आहे, शून्य आहे कोणताही लोड नसताना. साहजिकच आहे, शाफ्टवरचा टॉर्क हा शून्य असेल कोणताही लोड नसताना. दॅट इज वेन आर्मेचर करंट इक्वल्स टू IA नॉट. ओके, म्हणजेच की आर्मेचर करंट हा जवळपास IA नॉट इतका असेल त्यावेळी. अँड द कर्व ऑफ TSH, आणि जो TSHचा कर्व जो आहे, TSH म्हणजेच काय, शाफ्ट टॉर्कचा जो कर्व आहे, कॅन बी ऑब्टेन्ड बाय, आपण त्याला मिळवू शकतो. कसे मिळवणार? बाय सबट्रॅक्टिंग म्हणजे मायनस करून, वजा करून. बाय सबट्रॅक्टिंग द कॉन्स्टंट लॉस, जो कॉन्स्टंट लॉस आहे मोटरचा, DC सिरीज मोटरचा, तो वजा करायचा आहे कॉन्स्टंट लॉस टॉर्क फ्रॉम द ग्रॉस टॉर्क. टोटल जो टॉर्क आहे तो मायनस केल्यानंतर आपल्याला शाफ्ट टॉर्क मिळेल. ठीक आहे, तर आता फिगर 2.20.1 टॉर्क आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आपल्याला पाहायचं होतं पार्ट 1 आणि पार्ट 2. ठीक आहे, इथं पार्ट 1 आहे जो ग्रॉस टॉर्क TA प्रोपोर्शनल आहे आर्मेचर करंटच्या वर्गावरती. ओके, पार्ट 1 मध्ये दाखवलेला आहे जसजसा आर्मेचर करंट वाढेल, म्हणजेच आर्मेचर करंट हा स्क्वेअरमध्ये वाढला पाहिजे तर टॉर्क हा वाढेल. ठीक आहे, आता पॉईंट एसपर्यंत. पॉईंट एसमध्ये काय होणार आहे, सॅच्युरेशन अक्कर्स. जे मॅग्नेटिक फ्लक्स आहेत त्यांचं सॅच्युरेशन होईल, म्हणजेच की इव्हन तुम्ही फील्ड करंट चेंज केला तरी काय होणार आहे, ते फ्लक्स चेंज होणार नाहीत. ओके, चुंबकीय रेषा ह्या बदलणार नाहीत. मग पुढे काय होतं, पार्ट 2 मध्ये जसजसा तुम्ही आर्मेचर करंट वाढवत जाल तसतसा टॉर्क तुमचा लिनियरली वाढत जातो. लिनियरली म्हणजे सरळ पद्धतीने वाढत जातो पार्ट 2 मध्ये. TA प्रोपोर्शनल टू IA. मग TA जो आहे तो आर्मेचर करंटच्या वर्गावरती अवलंबून नाही, फक्त आर्मेचर करंटवरती अवलंबून आहे. ठीक आहे, असा हा टॉर्क वर्सेस टॉर्क न्यूटन मीटरमध्ये आपण मोजतो. टॉर्क वर्सेस आर्मेचर करंट ॲम्पियरमध्ये आपण मोजतो. हा आपला ग्राफ आहे टॉर्क आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक गुणधर्म. सिलेबस टॉपिक 2.20.2 स्पीड आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक. आता टॉर्क आर्मेचर करंट पाहिला, आता आपण स्पीड आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक पाहणार आहोत. स्पीड कॅपिटल N, आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक्स IA, स्पीड वर्सेस आर्मेचर करंट गुणधर्म. The speed armature current characteristic of a DC series motor is shown in figure 2.20.2a. We know that आपल्याला माहित आहे की कॅपिटल N म्हणजे स्पीड प्रोपोर्शनल टू EB बॅक EMF डिवायडेड बाय फाय. ओके, चेंज फ्लक्स. फाय म्हणजेच काय, फ्लक्स. स्पीड कोणावरती अवलंबून आहे, प्रोपोर्शनल टू, डायरेक्टली प्रोपोर्शनल ऑन EB अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल ऑन फाय. Substituting the value of EB as EB equals to V minus IA into bracket RA plus RS and phi proportional to IA we get. ओके, आता पहा, EBच्या ऐवजी आपण V मायनस IA गुणिले कंसामध्ये RA प्लस RS कंस पूर्ण अँड फाय प्रोपोर्शनल टू IA वी गेट. ह्या जर व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये ठेवल्या तर आपल्याला स्पीडचं समीकरण मिळेल N प्रोपोर्शनल टू V मायनस IA इंटू ब्रॅकेट RA प्लस RS ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय KIA. Due to the small value of RA and RS, ओके, आर्मेचर रेजिस्टन्स अँड सिरीज रेजिस्टन्स यांचा अतिशय कमी प्रमाणात व्हॅल्यू असल्यामुळे EB इक्वल्स टू V विच इज कॉन्स्टंट. EB काय असेल, V असेल, कारण इथे अतिशय कमी व्हॅल्यू असेल तर काय होईल. ओके, EB इक्वल्स टू V विच इज कॉन्स्टंट, देअरफॉर N प्रोपोर्शनल टू 1 अपॉन IA, देअरफॉर N प्रोपोर्शनल टू 1 अपॉन IA. ओके, मग पहा, हेन्स द स्पीड डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन IA. स्पीड काय होतोय, कमी होतोय जसं आपण आर्मेचर करंट वाढवेल तसा. ॲज शोन इन फिगर 2.20.2a. ओके, स्पीड वर्सेस आर्मेचर करंट. इथे पहा, स्पीड काय होतोय, कमी होतोय. स्पीड कमी होतोय जसं आपण आर्मेचर करंट वाढवत नेईन तसा. ठीक आहे, स्पीड वर्सेस आर्मेचर करंट कर्व आहे, कॅरेक्टरिस्टिक आहे N प्रोपोर्शनल टू 1 अपॉन IA. हे आपण प्रूव्ह केलं. फिगर 2.20.2a स्पीड आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक्स. तर फिगर 2.20.2b स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक. स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक. आता स्पीड वर्सेस टॉर्क कसा आहे पहा, सेम स्पीड आर्मेचर करंट इतकाच आहे N प्रोपोर्शनल टू 1 अपॉन रूट टी. ओके, 1 अपॉन रूट टी. ठीक आहे, म्हणजेच रूट टी आहे ते टॉर्क आहे. ओके, सिलेबस टॉपिक 2.20.3 स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक. ओके, स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक सुद्धा आहे सिरीज मोटरचा. द स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक ऑफ ए DC सिरीज मोटर इज ॲज शोन इन फिगर 2.20.2b. वी नो दॅट आपल्याला माहीत आहे टॉर्क प्रोपोर्शनल टू आर्मेचर करंट स्क्वेअर. ओके, टॉर्क हा कोणावरती अवलंबून आहे, आर्मेचर करंटच्या वर्गावरती. अँड N प्रोपोर्शनल टू 1 अपॉन
आर्मेचर करंट IA. देअरफॉर IA, मग IA आर्मेचर करंट कोणावरती अवलंबून आहे? तर याचा जर रिव्हर्स घेतला तर वर्गमूळ येईल, वर्ग काढून घेतला तर काय होईल? समोरच्या बाजूचा वर्गमूळामध्ये तो किंमत जाईल. देअरफॉर IA proportional to root T and N proportional to 1 upon root T. This shows that the speed decreases with increase in the value of torque. हे असं सिद्ध करतं की स्पीड हा कमी होतो विथ इन्क्रीज इन द व्हॅल्यू ऑफ टॉर्क. टॉर्कची व्हॅल्यू वाढवली असता, दॅट इज विथ इन्क्रीज इन लोड. म्हणजेच की लोड वाढवल्यामुळे. ठीक आहे, आता लोड वाढवल्यामुळे काय होईल? स्पीड कमी होईल. मग कशामध्ये वाढ होईल? टॉर्कमध्ये वाढ होईल. नोट दॅट, हे लक्षात ठेवा, द नेचर ऑफ स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक इज सेम ॲज दॅट ऑफ स्पीड आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक. ओके, नेचर जो आहे, जो स्वभाव आहे स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिकचा, स्पीड आणि टॉर्क या गुणधर्माचा, इज सेम ॲज दॅट ऑफ स्पीड आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक फिगर 2.20.2a. DC सिरीज मोटर्स आर प्रेफर्ड फॉर द ट्रॅक्शन ॲप्लिकेशन्स. DC सिरीज मोटर्स हे प्रिफेअर केले जातात ट्रॅक्शन, रेल्वे, लोकल सिस्टम जे असते त्याच्यामध्ये, बिकॉज ऑफ देअर कॅपेबिलिटी ऑफ जनरेट अ हाय स्टार्टिंग टॉर्क. कारण की त्यांची क्षमता आहे हाय स्टार्टिंग टॉर्क निर्माण करण्याची, DC सिरीज मोटर. ओके, तर हा मुख्य ॲप्लिकेशन आहे DC सिरीज मोटरचा, ट्रॅक्शन ॲप्लिकेशन. सिलेबस टॉपिक 2.20.4. Why is series motor never started on no load? ओके, कोणताही नोड नसताना सिरीज मोटर का स्टार्ट करत नाहीत? म्हणजे सिरीज मोटर स्टार्ट करण्यासाठी काही ना काहीतरी लोड लागतो, असं का? सिलेबस टॉपिक 2.20.4. फॉर अ DC सिरीज मोटर फाय प्रोपोर्शनल टू IA. जो फ्लक्स आहे DC सिरीज मोटरवरती तो कोणावरती अवलंबून आहे? आर्मेचर करंटवरती. ॲट नो लोड, जर लोड नसेल, ॲट नो लोड IA इज स्मॉल. आर्मेचर करंट काय असणार आहे? हा स्मॉल असेल. हेन्स फाय इज ऑल्सो स्मॉल. म्हणून फ्लक्स फाय जो आहे तो सुद्धा काय असेल? कमी असेल. बट मोटर स्पीड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू फाय. परंतु मोटरचा जो स्पीड आहे तो इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, गुणाकार व्यस्त प्रमाणात आहे. कोणाच्या? फायच्या. हेन्स ॲट नो लोड, म्हणून कोणताही लोड नसताना, वेन फाय इज स्मॉल, ज्यावेळी फाय कमी असेल, अँड द मोटर स्पीड कॅन बी एक्सेसिवली हाय. ओके, अँड द मोटर स्पीड कॅन बी एक्सेसिवली हाय. ओके, मोटर स्पीड काय असणार आहे? कॅन बी एक्सेसिवली हाय. एक्सेसिवली म्हणजे अधिक प्रमाणात तो जास्त असू शकतो. दिस कॅन डॅमेज द मोटर मेकॅनिकली. ओके, म्हणून काय होऊ शकतं? मोटर हा मेकॅनिकली डॅमेज होऊ शकतो. ठीक आहे, बघा इथे पहा, हेन्स ॲट नो लोड, कोणताही लोड नसताना, व्हेन फाय इज स्मॉल, ज्यावेळी फाय हा कमी असेल, अँड द मोटर स्पीड कॅन बी एक्सेसिवली आहे, मग त्याचवेळी मोटरची स्पीड जी आहे ती काय असणार आहे? अधिक प्रमाणात जास्त असेल. दिस कॅन डॅमेज द मोटर मेकॅनिकली. ओके, आता पहा, फ्लक्सच कमी आहे आणि मोटरची स्पीड जास्त आहे, तर काय होईल? मोटरची स्पीड प्रमाणापेक्षा जास्त असेल तर ती मेकॅनिकली डॅमेज होऊ शकते. इन ऑर्डर टू अवॉइड दिस, हे टाळण्यासाठी, वी शुड नेवर स्टार्ट द DC सिरीज मोटर ऑन नो लोड. म्हणून आपण DC सिरीज मोटर हे कोणताही लोड नसताना चालू करण्यासाठी टाळतो. ओके, वी शुड नेवर, आपण केव्हाही ते करत नाही. स्टार्ट काय? DC सिरीज मोटर ऑन नो लोड, कोणताही लोड नसताना DC सिरीज मोटर आपण स्टार्ट करत नाही. सिलेबस टॉपिक 2.20.5. कॅम्पॅरिझन ऑफ कॅरेक्टरिस्टिक ऑफ DC शंट अँड सिरीज मोटर. आता DC शंट मोटर आणि सिरीज मोटर यांचे कम्पॅरिझन दिलेले आहेत. टेबल 2.20.1. कम्पॅरिझन ऑफ टॉर्क आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणजेच काय? एकंदरीत समरी दिलेली आहे DC शंट मोटर अँड सिरीज मोटरसाठी. तर पहा, सिरियल नंबर 1 पॅरामीटर DC शंट मोटर, DC सिरीज मोटर. ओके, एका कॉलममध्ये काय आहेत? पॅरामीटर आहेत, ज्या पॉईंटवरून आपण कम्पॅरिझन करणार आहोत. दुसऱ्या कॉलममध्ये DC शंट मोटर आहे, तिसऱ्या कॉलममध्ये DC सिरीज मोटर आहे. ओके, DC शंट मोटर आणि DC सिरीज मोटर यांचं आपण कम्पॅरिझन करणार आहोत दिलेल्या पॉईंटवरून, पॅरामीटरवरून. पॅरामीटर नंबर 1, नेचर ऑफ कॅरेक्टरिस्टिक. आता इथे पहा, टॉर्क अँड आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक आहे. आता टॉर्क अँड आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिकचं नेचर कसं आहे? DC शंट मोटरमध्ये लिनियरली आहे. ओके, जसं आपण आर्मेचर करंट वाढवू तसा टॉर्क वाढत जाणार आहे. आता DC सिरीज मोटरमध्ये पहा, एका पॉईंटला, ठराविक पॉईंटला आर्मेचर करंट जसं वाढवू तसा टॉर्क वाढेल. ओके, परंतु एक पॉईंट येईल जिथे सॅच्युरेशन होईल, त्यानंतर पुढे काय होणार आहे? जो टॉर्क आहे तो आर्मेचर करंट जसा इन्क्रीज करत जाईल तसा तो लिनियरली वाढणार आहे. ओके, अशा पद्धतीने नेचर ऑफ कॅरेक्टरिस्टिक आहे. सेकंड पॉईंट आहे कम्पॅरिझनचा टॉर्क इक्वेशन. DC शंट मोटरमध्ये टॉर्क इक्वेशन कसं आहे? टॉर्क प्रोपोर्शनल टू आर्मेचर करंट, लिनियर रिलेशन.
संबंध आहे, सरळ संबंध, टॉर्क प्रोपोर्शनल टू आर्मेचर करंट. परंतु इकडे पहा DC सिरीज मोटरमध्ये टॉर्क हा कसा आहे, टॉर्क इज प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ आर्मेचर करंट. ओके, नॉन लिनियर रिलेशन आहे. म्हणजेच काय की 2 वेळा आर्मेचर करंट वाढवल्यानंतर एकदाच टॉर्क हा इन्क्रीज होईल. अशा पद्धतीने DC सिरीज मोटरचं हे रिलेशन आहे, नॉन लिनियर ज्याला आपण म्हणतो. थर्ड पॅरामीटर आहे इफेक्ट ऑफ लोड. लोडचा परिणाम काय होतो DC शंट मोटरवरती, ॲज लोड इन्क्रीजेस, जसं आपण लोड वाढवू आर्मेचर करंट वाढणार आहे, अँड टॉर्क इन्क्रीजेस, आणि टॉर्कसुद्धा वाढणार आहे लिनियरली, सरळ रेषेत. ओके, त्याच पद्धतीनं इफेक्ट ऑफ लोडचा काय परिणाम होणार आहे DC सिरीज मोटरवरती पहा. फॉर स्मॉलर लोड, अतिशय स्मॉल लोड असेल त्यावेळी द टॉर्क इज प्रोपोर्शनल टू IA स्क्वेअर. ओके, स्मॉलर लोडसाठी काय असणार आहे, टॉर्क हा अवलंबून आहे आर्मेचर करंटच्या वर्गावरती. फॉर लार्जर लोड, जर अतिशय लार्ज लोड असेल तर काय असणार आहे, टॉर्क हा सामान्यतः आर्मेचर करंटवरती अवलंबून आहे. ओके, म्हणजेच लिनियरली, सरळ रेषेत. तर हे लक्षात येते का पहा, टॉर्क आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक DC शंट मोटर आणि DC सिरीज मोटर. DC शंट मोटरच्या बाबतीत लिनियरली आहे, सर्व गोष्टी लिनियरली होतात. परंतु DC सिरीज मोटरच्या बाबतीत एक पॉईंट असा होतो सॅच्युरेशन पॉईंट एसपर्यंत, की जिथं टॉर्क हा एक्सपोनेन्शियली वाढत जातो. ओके, तर फोर्थ पॉईंट पहा, फोर्थ पॅरामीटर ऑफ कम्पॅरिझन. ओके, फोर्थ पॉईंट नो लोड टॉर्क. कोणताही लोड नसताना टॉर्क कसा असतो, DC सिरीज मोटरमध्ये स्मॉल असतो, DC शंट मोटरमध्ये स्मॉल असतो, अँड DC सिरीज मोटरमध्ये लार्ज आहे. ओके, हे पॉईंट आहेत टॉर्क आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिकमध्ये. टेबल नंबर 2.20.2 कम्पॅरिझन ऑफ स्पीड आर्मेचर करंट. आता स्पीड आणि आर्मेचर करंट कॅपिटल N वर्सेस IA कॅरेक्टरिस्टिक पहा. पॅरामीटर दिलेले आहेत, पॉईंट कम्पॅरिझन पॉईंट. ओके, एका कॉलममध्ये दिले आहेत, दुसऱ्या कॉलममध्ये DC शंट मोटर आहे, तिसऱ्या कॉलममध्ये DC सिरीज मोटर आहे. ठीक आहे, सिरियल नंबर 1 नेचर ऑफ कॅरेक्टरिस्टिक. कोणती कॅरेक्टरिस्टिक आहे, कोणता गुणधर्म आहे, स्पीड वर्सेस आर्मेचर करंट. ओके, आर्मेचर करंटवरती स्पीड, आर्मेचर करंटवरती टॉर्क, अशा पद्धतीने हे कॅरेक्टरिस्टिक असतात. DC शंट मोटरच्या बाबतीत पहा. ओके, जसं आपण आर्मेचर करंट वाढवत जाऊ तसा स्पीड काय होते, कमी होते आर्मेचर करंट वाढवला की. ओके, तर इथं पहा DC शंट मोटरमध्ये, DC सिरीज मोटरमध्ये सुद्धा तसंच आहे. ओके, सुरुवातीला आर्मेचर करंट कमी असताना स्पीड हा जास्त आहे, परंतु आर्मेचर करंट जसं वाढवत जाऊ तसं काय होणार आहे, स्पीड हा कमी होतोय. ओके, पॉईंट नंबर 2 स्पीड आर्मेचर करंट रिलेशन N प्रोपोर्शनल टू V मायनस IaRa. ओके, स्पीड हा आर्मेचर करंट V म्हणजेच काय, V मायनस IaRT वरती सरळ प्रोपोर्शनल आहे. स्पीड डिक्रीजेस स्लाइटली विथ इन्क्रीज इन आर्मेचर करंट IA. स्पीड हा स्लाइटली म्हणजेच अत्यंत कमी प्रमाणात कमी होतो विथ इन्क्रीज इन IA. जर आपण IA वाढवला तर, आर्मेचर करंट वाढवला तर, DC शंट मोटरमध्ये. DC सिरीज मोटरमध्ये पहा, स्पीड प्रोपोर्शनल टू 1/IA. हा स्पीड हा गुणाकार व्यस्त प्रमाणात म्हणजेच इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे आर्मेचर करंटवरती. स्पीड डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन IA, म्हणजेच काय, करंट जसा वाढवू तसा स्पीड कमी होणार आहे. ओके, थर्ड पॉईंट आहे स्पीड रेग्युलेशन व्हेरी गुड आहे शंट मोटरमध्ये. ओके, स्पीड रेग्युलेशन इन DC सिरीज मोटर इज पुअर, अतिशय खराब आहे स्पीड रेग्युलेशन. फोर्थ पॉईंट आहे ॲप्लिकेशन्स. DC शंट मोटर हे कुठे यूज करतात, दीज मोटर्स आर नोन ॲज कॉन्स्टंट स्पीड मोटर. ओके, या मोटरांना कॉन्स्टंट स्पीड मोटरसुद्धा म्हणतात DC शंट मोटरला. कॅन बी युज्ड ओव्हर अ वाईड व्हेरिएशन इन लोड. ओके, जिथे लोडचा अतिशय जास्त प्रमाणात व्हेरिएशन होतो, बदल होतो, त्या ठिकाणी आपण DC शंट मोटर हे वापरतो. DC सिरीज मोटरचं ॲप्लिकेशन काय आहे, कॅन नॉट बी युज्ड फॉर लोड्स हॅव्हिंग लार्ज व्हेरिएशन. जिथे लार्ज व्हेरिएशन आहे तिथे हे आपण वापरू शकत नाही DC सिरीज मोटर. लार्ज लोडमध्ये बदल होतो बाबा, पुन्हा म्हणजेच लार्ज लोड, अतिशय जास्त प्रमाणात जर एखादा लोड असेल तो सडनली कमी होतो आणि सडनली त्याच्यावरती लोड दिला जातो, अशा ठिकाणी आपण DC सिरीज मोटर यूज करत नाही, वापरता येत नाही. ओके, सिलेबस टॉपिक टेबल नंबर 2.20.3 कम्पॅरिझन ऑफ स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक. ओके, आपण पहिला जो कम्पॅरिझन पाहिला टॉर्क वर्सेस आर्मेचर करंट, दुसरा जो पाहिला स्पीड वर्सेस आर्मेचर करंट, आता का बोलतोय स्पीड वर्सेस टॉर्क कॅरेक्टरिस्टिक. सिरियल नंबर 1 पॅरामीटर पहा. पहिल्या कॉलममध्ये पॅरामीटर दिलेले आहेत, दुसऱ्या कॉलममध्ये इथे पहा आपणाला DC शंट मोटर आहे, तिसऱ्या कॉलममध्ये DC सिरीज मोटर आहे. नेचर ऑफ कॅरेक्टरिस्टिक
स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक. ओके, पूर्वीच्या कंपॅरिझनमध्ये इथं आर्मेचर करंट होता, आता इथं काय आहे, टॉर्क आहे. जसं टॉर्क वाढवू तसं स्पीड हा कमी होतोय. ओके, डी सी सिरीज मोटरमध्ये पुन्हा तसंच आहे, जसा टॉर्क इन्क्रीज होतोय तसा स्पीड काय होते, कमी होते. ओके, रिलेशन बिटवीन स्पीड अँड टॉर्क. रिलेशन बिटवीन स्पीड अँड टॉर्क. स्पीड आणि टॉर्क. टॉर्क म्हणजेच काय, चक्राकार गती निर्माण करणारी शक्ती. टॉर्क यांच्यातील संबंध काय आहे? ॲज लोड इन्क्रीजेस टी इन्क्रीजेस. जसं आपण लोड वाढवू तसा टी वाढतोय. अँड स्पीड रिड्यूस स्लाइटली. आणि स्पीड काय होते, कमी होते, कमी कमी प्रमाणात कमी होते. तर स्पीड आणि टॉर्कचं रिलेशन काय पहा इथे डी सी सिरीज मोटरमध्ये, एन प्रोपोर्शनल टू 1/√T. ओके, वर्गमुळात टी. सो ॲज लोड इन्क्रीजेस, जसं आपण लोड वाढवू, टॉर्क इन्क्रीजेस अँड स्पीड रिड्युसेस एक्सपोनेन्शियली. ओके, सो ॲज लोड इन्क्रीजेस, लोड वाढवला की टॉर्क इन्क्रीजेस होतो, टॉर्क वाढतो. अँड स्पीड रिड्युसेस, स्पीड काय होणार आहे, कमी होणार आहे एक्सपोनेन्शियली. ओके, थर्ड पॉईंट आहे कंपॅरिझनचा, रिडक्शन इन स्पीड विथ इन्क्रीज लोड. रिडक्शन इन स्पीड, स्पीडमध्ये घटता होते, रिडक्शन म्हणजे कमी होणे, इन स्पीड, स्पीडमध्ये कमतरता होते, विथ इन्क्रीजिंग लोड, लोड जसा वाढवू तसा. ठीक आहे, तर हा पॉईंट आहे कंपॅरिझनचा. तर त्याच्यामध्ये डी सी शंट मोटरच्या बाबतीत काय होतं, स्लाइट रिडक्शन इन स्पीड टेक्स प्लेस. ओके, स्लाइट म्हणजेच कमी प्रमाणात, स्लाइट रिडक्शन होतं स्पीडमध्ये. डी सी सिरीज मोटरमध्ये कसं आहे, ड्रास्टिक रिडक्शन. ड्रास्टिक म्हणजे अधिक प्रमाणात स्पीडची कमतरता होते, इन स्पीड टेक्स प्लेस. ओके, कंपॅरिझनचा पॉईंट नंबर 4, स्टार्टिंग टॉर्क. डी सी शंट मोटरमध्ये कसं आहे, मॉडरेटली हाय म्हणजे मध्यम प्रमाणात जास्त आहे. परंतु डी सी सिरीज मोटरमध्ये स्टार्टिंग टॉर्क कसा आहे, व्हेरी हाय, अतिशय जास्त आहे. ओके, सिलेबस टॉपिक 2.20.6, कंपॅरिझन ऑफ डी सी शंट अँड डी सी सिरीज मोटर. ओके, हा पॉईंट आहे सिलेबस टॉपिक 2.20.6, कंपॅरिझन ऑफ डी सी शंट अँड डी सी सिरीज मोटर. पॅरामीटर सिरियल नंबर 1 2 3 4. पॅरामीटरचे पॉईंट दिलेले आहेत, कंपॅरिझनचे पॉईंट्स. तिसऱ्या कॉलममध्ये डी सी शंट मोटर आहे आणि फोर्थ कॉलममध्ये डी सी सिरीज मोटर आहे. ओके, डी सी शंट मोटर आणि डी सी सिरीज मोटरवरती दिलेल्या पॉईंटचे कंपॅरिझन करायचे आहेत. फर्स्ट पॉईंट आहे कनेक्शन ऑफ फील्ड वाइंडिंग विथ आर्मेचर. आता पहा, डी सी शंट मोटरमध्ये 2 वाइंडिंग असतात, फील्ड वाइंडिंग आणि आर्मेचर वाइंडिंग. यांचं कनेक्शन कसं आहे, फील्ड इज इन पॅरलल विथ आर्मेचर. ओके, साहजिकच आहे, शंट म्हणजेच काय, पॅरलल म्हणजेच काय, आर्मेचर वाइंडिंग आणि फील्ड वाइंडिंग हे दोन्ही पॅरललमध्ये असणार आहेत. फील्ड इज इन पॅरलल विथ आर्मेचर. आता डी सी सिरीज मोटरमध्ये नावावरच आहे, डी सी सिरीज मोटर, फील्ड हा कसा असणार आहे, इज इन सिरीज विथ आर्मेचर. ओके, सेकंड टाईप आहे टाईप ऑफ स्टार्टर. डी सी शंट मोटरसाठी 3 पॉईंट स्टार्टर लागतात, डी सी सिरीज मोटरसाठी 4 पॉईंट स्टार्टर लागतात. ओके, थर्ड पॉईंट आहे टॉर्क डेव्हलप्ड. टॉर्क म्हणजे चक्राकार गती निर्माण करणारी शक्ती कशा पद्धतीने उत्पन्न होते, तर डी सी शंट मोटरमध्ये लो, अतिशय कमी प्रमाणात, आणि डी सी सिरीज मोटरमध्ये हाय. ॲप्लिकेशन पहा, डी सी शंट मोटर कुठे वापरतात, मशीन टूल्स, प्रिंटिंग, पंप्स, पेपर मशीन या ठिकाणी डी सी शंट मोटर वापरतात. डी सी सिरीज मोटर कुठे वापरतात, इलेक्ट्रिक ट्रेन, क्रेन्स, हॉइस्ट, कन्व्हेयर्समध्ये वापरतात. इलेक्ट्रिक क्रेन असेल, हॉइस्ट असेल आणि कन्व्हेयर्समध्ये डी सी सिरीज मोटर वापरतात. ओके, सिलेबस टॉपिक 2.21, ब्रेक टेस्ट, डायरेक्ट लोडिंग टेस्ट. ब्रेक टेस्ट किंवा डायरेक्ट लोडिंग टेस्ट आपण ज्याला म्हणतो. ओके, ब्रेक टेस्ट डायरेक्ट लोडिंग टेस्ट आहे. धिस इज अ डायरेक्ट मेथड ऑफ टेस्टिंग ऑफ डी सी मोटर. ही एक डायरेक्ट पद्धत आहे डी सी मोटर टेस्ट करण्याची. याच्यामध्ये काय होतं पहा, सिलेबस टॉपिक 2.21, ब्रेक टेस्ट, डायरेक्ट लोडिंग टेस्ट. इट इज डन बाय अप्लाइंग अ डायरेक्ट लोड ऑन दी मोटर विथ द हेल्प ऑफ ए बेल्ट अँड पुली अरेंजमेंट ॲज शोन इन फिगर 2.20.1. ओके, अशा पद्धतीच्या टेस्टिंगमध्ये मोटरवरती डायरेक्ट लोड दिला जातो बेल्ट आणि पुलीच्या अरेंजमेंटने, जे की फिगर 2.21.1मध्ये दाखवलेले आपण पाहणारच आहोत नेक्स्ट स्लाइडमध्ये. द लोड ॲक्टिंग ऑन मोटर कॅन बी व्हॅरिड. ओके, मोटरवरचा जो लोड आहे तो व्हॅरिड म्हणजेच बदलत्या प्रमाणात आहे, बाय व्हॅरिंग द बेल्ट टेन्शन. ओके, बेल्टचा पट्ट्याचा जो ताण आहे तो आपण कमी जास्त करून मोटरवरचा जो लोड आहे तो व्हॅरी करतो, बदलतो. द पॉवर डेव्हलप्ड बाय द डी सी मोटर इज डिलिबरेटली मेड टू गो वेस्ट बाय द ब्रेकिंग इफेक्ट ऑफ द बेल्ट. मोटरद्वारे जी पॉवर निर्माण केली जाणार आहे ती डिलिबरेटली वेस्ट होते. ओके, म्हणजे
कळता न कळता ती काय होते, वेस्ट होते बाय ब्रेकिंग इफेक्टच्या मदतीने ऑफ द बेल्टच्या. ठीक आहे. तर पहा ब्रेक टेस्ट कशा पद्धतीने आहे, ज्याला आपण डायरेक्ट लोडिंग टेस्ट म्हणतो. इथे पाहू शकतो अरेंजमेंट कशी आहे. ओके, हा मोटरचा पुली आहे ज्याची त्रिज्या आर दिलेली आहे. हा लोड आहे S1 S2, मेकॅनिकली वजन आहेत. ओके, हे फिक्स्ड पॉईंट आहे आणि ते आपण मेकॅनिकली वजन हा दुसऱ्या पॉईंटने व्हॅरी करतो फिरवून. ठीक आहे. म्हणजेच एकंदरीत काय की मोटरच्या पुलीवरचा पट्ट्याच्या सहाय्याने ताण कमी जास्त आपण करतो, म्हणजे व्हॅरी करतो. ठीक आहे. तर आता कोणती मोटर यूज केलेली आहे ते पहा. DC शंट मोटर आहे ब्रेक टेस्टसाठी. Using the setup as shown in figure 2.20.1, the power output can be found. Okay, using the setup as shown in figure 2.20.1. ओके, फिगर 2.20.1चा जर आपण सेटअप पाहिला तर पॉवर आउटपुट कॅन बी फाउंड, आपल्याला पॉवर आउटपुट मिळते इथे. टोटल फोर्स ॲक्टिंग इक्वल्स टू 9.81 इंटू ब्रॅकेट S1 मायनस S2 ब्रॅकेट कंप्लीट इंटू N. ओके, टोटल शक्ती जी ॲक्ट होणार आहे 9.81 गुणिले S1 मायनस S2. आता S1 S2 काय आहेत, तर हे वेट आहेत, वजन आहेत, जे की आपण पुलीवरती लावणार आहोत बेल्टच्या मदतीने, गुणिले स्पीड N, वेअर S1 and S2 आर द स्प्रिंग बॅलन्स रिडिंग. ओके, S1 and S2 काय आहेत, स्प्रिंग बॅलन्स रिडिंग, म्हणजेच तो ताण आहे, मेकॅनिकल ताण. कन्सिडरिंग द मोटर रोटेट्स ॲट N RPM. ओके, समजा की मोटर फिरत आहे N RPM ने अँड हॅज R रेडियस, द टॉर्क डेव्हलप्ड कॅन बी गिवन बाय, आणि त्याचा जो वर्ग त्याचा जो त्रिज्या आहे ती R आहे, रेडियस म्हणजे त्रिज्या. T इक्वल्स टू फोर्स, मग जो टॉर्क आहे, टॉर्क डेव्हलप्ड कॅन बी गिवन बाय T इक्वल्स टू फोर्स इंटू R. ओके, T म्हणजेच काय असणार आहे, फोर्स गुणिले रेडियस इक्वल्स टू 9.81 S1 मायनस S2 इंटू R न्यूटन मीटर. N का आहे, स्पीड न्यूटन मीटर. ओके, अँड हेन्स द करस्पॉन्डिंग आउटपुट पॉवर कॅन बी स्टेटेड ॲज. ओके, त्याच्या संबंधी जी आउटपुट पॉवर आहे ती आपण स्टेट करू शकतो, लिहू शकतो. P आउटपुट इक्वल्स टू T ओमेगा इक्वल्स टू 9.81 इंटू S1 मायनस S2 ब्रॅकेट कंप्लीट इंटू R. ओके, टोटल ब्रॅकेट कंप्लीट इंटू 2 पाय N डिवायडेड बाय 60. ओमेगा म्हणजेच काय, अँग्युलर वेलॉसिटी. टॉर्क हा अँग्युलर वेलॉसिटीमध्ये असतो. ओके, 2 पाय N डिवायडेड बाय 60, त्याच्यासाठी आपण 2 पाय N डिवायडेड बाय 60 घेतलेला आहे स्पेशल होल ब्रॅकेटला मल्टिप्लायमध्ये. द इफिशियन्सी ऑफ द सिस्टम, इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता, सिस्टमची कार्यक्षमता कशी असणार आहे, इफिशियन्सी ईटा इक्वल्स टू, ह्या सिम्बॉल आपण ईटा म्हणतो. ओके, ईटा इक्वल्स टू पी आउट डिवायडेड बाय पी आय, आउटपुट पॉवर डिवायडेड बाय इनपुट पॉवर. ओके, याच्यावरतीच त्या मोटरची, त्या मशीनची कार्यक्षमता ठरते. मग टोटल इफिशियन्सी कशा पद्धतीने सांगणार, तर पी आउट आत्ताच आपण फाइंड आउट केला होता, 9.81 इंटू S1 मायनस S2 ब्रॅकेट कंप्लीट इंटू R टोटल ब्रॅकेट कंप्लीट इंटू ब्रॅकेटमध्ये 2 पाय N डिवायडेड बाय 60 होल ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय VI. ओके, PI इनपुट पॉवर काय असणार आहे, व्होल्टेज गुणिले करंट VI. ओके, अशा पद्धतीने हा इफिशियन्सी असेल मोटरची. सिलेबस टॉपिक 2.20.1 ॲडव्हान्टेज ऑफ ब्रेक टेस्ट. आता ब्रेक टेस्ट करण्यापाठीमागचे फायदे काय आहेत. द ॲडव्हान्टेज ऑफ ब्रेक टेस्ट आर ॲज फॉलोज. कॅन बी कॅरिड आउट ऑन एनी टाईप ऑफ DC मोटर. कोणत्याही प्रकारच्या DC मोटरमध्ये आपण ही ब्रेक टेस्ट घेऊ शकतो. द मेथड इज सिम्पल, ही मेथड अतिशय सोपी आहे. हेन्स कॅन बी कॅरिड आउट इझिली, म्हणून ती आपण सोप्या पद्धतीने कॅरी करू शकतो. थर्ड पॉईंट आहे, द प्रॅक्टिकल इफिशियन्सी ऑफ DC मोटर कॅन बी फाउंड. प्रॅक्टिकल कार्यक्षमता, DC मोटरची प्रॅक्टिकल कार्यक्षमता अशा पद्धतीने आपण शोधू शकतो ब्रेक टेस्टच्या मदतीने. सिलेबस टॉपिक 2.20.2 डिसॲडव्हान्टेज ऑफ ब्रेक टेस्ट. काही तोटे पण आहेत ब्रेक टेस्टचे. द डिसॲडव्हान्टेज ऑफ ब्रेक टेस्ट आर ॲज फॉलोज. द पॉवर डेव्हलप्ड इज वेस्टेड, जी पॉवर निर्माण होणार आहे ती वेस्ट होते. हेन्स मेथड इज एक्सपेन्सिव्ह, म्हणून ही खर्चिक पद्धत आहे. ओके, लार्ज अमाऊंट ऑफ हीट इज जनरेटेड, अतिशय जास्त प्रमाणात उष्णता इथे तयार होते. ड्यू टू फ्रिक्शन बिटवीन बेल्ट अँड पुली, बेल्ट आणि पुलीच्या मध्ये जी घर्षण होते त्या घर्षणामुळे जास्त प्रमाणात उष्णता तयार होऊ शकते. सेपरेट कूलिंग अरेंजमेंट इज रिक्वायर्ड, याच्यासाठी सेपरेट कूलिंग अरेंजमेंट ही आवश्यकता आहे, गरजेची आहे, नाहीतर बेल्ट विरघळून जाईल, पागळून जाईल. ओके, सिलेबस टॉपिक 2.22 लॉसेस इन DC मशीन्स. आता लॉसेस पहा कोणकोणते आहेत DC मशीन्समध्ये. देअर आर 5 बेसिक टाइप्स ऑफ लॉसेस अक्युरिंग इन DC मशीन. दे आर ॲज फॉलोज. कॉपर लॉसेस और इलेक्ट्रिकल लॉसेस. फर्स्ट आहे कॉपर लॉस और इलेक्ट्रिकल लॉस. सेकंड आहे आयर्न लॉस और कोर लॉस. थर्ड आहे ब्रश लॉस. फोर्थ आहे मेकॅनिकल लॉस. फिफ्थ आहे स्ट्रे लोड लॉस.
ओके. सिलेबस टॉपिक 2.20.1 पैकी कॉपर और इलेक्ट्रिकल लॉस आपण पाहणार आहोत. द कॉपर लॉस अक्युअर्स. कॉपर लॉस हा अक्युअर होतो म्हणजे घडतो कशामुळे? ड्यू टू रेजिस्टन्स ऑफर्ड बाय द वाइंडिंग. वाइंडिंगच्या रेजिस्टर ऑफर्ड करण्यामुळे कॉपर लॉस हा तिथे होतो. हेन्स these losses are also referred as winding loss. म्हणून ह्या लॉसेसला आपण वाइंडिंग लॉस असे सुद्धा म्हणतो. मॅथमॅटिकली कॉपर लॉस कॅन बी गिवन ॲज. मॅथमॅटिकली कॉपर लॉस हा आपण आय स्क्वेअर आर ओके करंटचा वर्ग गुणिले रोधक यांच्या गुणाकार इतका आपण कॉपर लॉस दाखवतो. आर्मेचर कॉपर लॉसेस आय ए स्क्वेअर आर ए. आर्मेचर कॉपर लॉस हा काय असणार आहे? आय ए स्क्वेअर आर ए. आय ए स्क्वेअर म्हणजेच आर्मेचर मधून प्रवाहित होणाऱ्या करंटचा वर्ग गुणिले आर्मेचर वाइंडिंगचा रोधक आर ए. ओके. आर अराउंड 30%. हा 30% आहे ऑफ द टोटल फुल लोड लॉस. जो की फुल लोड लॉस होतो त्याच्या 30% आहे म्हणजे 30% इतका हा लॉस आहे. सिमिलरली शंट कॉपर लॉसेस आर आय एस एच स्क्वेअर आर एस एच अँड सिरीज कॉपर लॉसेस आर आय एस ई स्क्वेअर आर एस ई. In compound DC machine, the shunt and series field losses together comprise of 20% of full load losses. DC कंपाऊंड मोटरमध्ये DC कंपाऊंड जी मोटर आहे त्याच्यामध्ये टोटल शंट अँड सिरीज फील्ड लॉसेस जे आहेत एकत्रित पद्धतीने 20% दिलेले असतात टोटल फुल लोड लॉसेसच्या. द कॉपर लॉसेस आर ऑल्सो कॉल्ड ॲज व्हेरिएबल लॉसेस. कॉपर लॉसला आपण व्हेरिएबल लॉस सुद्धा म्हणतो बिकॉज दे व्हॅरी विथ द व्हॅल्यू ऑफ मोटर करंट. ते बदलू शकतात मोटर करंटच्या बदलत्या किमतीमुळे. सिलेबस टॉपिक 2.22.2 कोर लॉसेस और आयर्न लॉसेस. आता कोर लॉस किंवा आयर्न लॉस काय आहे? दीज लॉसेस आर ड्यू टू हिस्टेरिसिस और एडी करंट लॉसेस. हे जे लॉसेस आहेत ते हिस्टेरिसिसमुळे किंवा एडी करंट लॉसेसमुळे होतात. कोर लॉसेस किंवा आयर्न लॉसेस. सच लॉसेस आर ऑल्सो कॉल्ड ॲज मॅग्नेटिक लॉसेस. अशाच लॉसेसला आपण मॅग्नेटिक लॉसेस सुद्धा म्हणतो, चुंबकीय लॉसेस सुद्धा म्हणतो. व्हेन द DC मशीन इज ऑपरेटेड ॲट कॉन्स्टंट फ्लक्स डेन्सिटी. ज्यावेळी DC मशीन ही ऑपरेट होते कॉन्स्टंट फ्लक्स डेन्सिटीवरती अँड ॲट कॉन्स्टंट स्पीड आणि कॉन्स्टंट स्पीडवरती. दीज लॉसेस डो नॉट व्हेरी मच. ओके. हे लॉसेस काय असतात? अतिशय जास्त नसतात. आयर्न लॉसेस करस्पॉन्ड्स टू अबाउट 20% ऑफ दी फुल लोड लॉसेस. आयर्न लॉस जे आहेत ते 20% असतात फुल लोड लॉसेसच्या. कोर लॉसेस आर ऑल्सो कॉल्ड ॲज कॉन्स्टंट लॉसेस. कोर लॉसेस जे आहेत त्यांना सुद्धा आपण कॉन्स्टंट लॉसेस असे सुद्धा म्हणतो. आता इतर काही लॉसेस आहेत. सिलेबस टॉपिक 2.22.3 ब्रश लॉसेस जसे की 2.22.4 मेकॅनिकल लॉसेस, 2.22.5 स्ट्रे लॉसेस. हे इत्यादी लॉसेस हे कोणत्याही मशीनमध्ये होतच असतात. पैकी ब्रश लॉसेस आपण पाहूयात. पॉवर लॉसेस ऑल्सो अक्युअर्स ॲट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन कॉपर कम्युटेटर अँड द कार्बन ब्रश. ओके. पॉवर लॉस हा तिथे होतो, अक्युअर होतो कुठे? ॲट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, संपर्काच्या ठिकाणी. बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये. कॉपर कम्युटेटर, तांब्याचा कम्युटेटर जिथे आहे तिथे अँड द कार्बन ब्रश आणि कार्बन ब्रशच्या मध्ये जिथे संपर्क होतो तिथे पॉवर लॉस होतो. दिस लॉसेस डिपेंड अपॉन द व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस द ब्रश. हा लॉस जो आहे तो अवलंबून आहे व्होल्टेज ड्रॉप, ब्रशच्या भोवती जो व्होल्टेज घट होणार आहे त्याच्यावरती अँड द आर्मेचर करंट आणि आर्मेचर करंट. हेन्स कॅन बी गिवन ॲज P इक्वल्स टू VI. म्हणून P इक्वल्स टू VI. द ब्रश व्होल्टेज ड्रॉप इज अप्रॉक्सिमेटली 2 व्होल्ट्स. ब्रशच्या जो भोवतीचा व्होल्टेज घट आहे तो जवळपास 2 व्होल्ट असतो अँड रिमेन्स ऑलमोस्ट कॉन्स्टंट आणि तो ऑलमोस्ट काय असतो? स्थिर असतो. हेन्स द ब्रश लॉसेस फॉर वाईड रेंज ऑफ आर्मेचर करंट आर कन्सिडर्ड अ कॉन्स्टंट. ओके. म्हणून ब्रशचे जे लॉसेस आहेत ते वाईड रेंज ऑफ आर्मेचर करंट, अतिशय व्यापक पद्धतीच्या आर्मेचर करंटसाठी ते स्थिर गृहीत धरतात, कन्सिडर्ड ॲज अ कॉन्स्टंट. सिलेबस टॉपिक 2.22.4 मेकॅनिकल लॉसेस. लॉसेस अक्युरिंग ड्यू टू मेकॅनिकल इफेक्ट्स. ओके. यांत्रिक परिणामांमुळे जे लॉसेस होतात लाईक फ्रिक्शन जसे की घर्षण एटसेट्रा आर कॉल्ड ॲज मेकॅनिकल लॉसेस. यांना आपण मेकॅनिकल लॉसेस म्हणतो. मेकॅनिकल लॉसेस इन्क्लूड्स बिअरिंग फ्रिक्शन, बिअरिंगचं घर्षण असेल, बिअरिंग फ्रिक्शन लॉस अँड वाइंडेज लॉसेस. मेकॅनिकल लॉसेस आर व्हेरी स्मॉल इन मॅग्निट्यूड. मेकॅनिकल लॉसेस हे अतिशय कमी पद्धतीचे असतात ॲज कम्पेअर टू कॉपर लॉस अँड आयर्न लॉस. कम्पेअर टू कॉपर लॉस अँड आयर्न लॉस. आयर्न लॉस किंवा कॉपर लॉसच्या तुलनेत मेकॅनिकल लॉसेस हे कमी आहेत. सिलेबस टॉपिक 2.22.5 स्ट्रे लोड लॉसेस. स्ट्रे लोड लॉसेस.
All the losses which are neither copper, iron, brush or mechanical type losses are classified under stray losses. ओके, ह्या लॉसेस व्यतिरिक्त जे लॉसेस आहेत म्हणजे की कॉपर लॉस, आयर्न लॉस, ब्रश लॉस किंवा मेकॅनिकल टाईपचे जे लॉसेस आहेत यांना सोडून इतर जे लॉसेस आहेत त्यांना आपण स्ट्रे लॉसेस असे म्हणतो. दिस कुड ऑल्सो बी कॉल्ड ॲज मिसेलनियस लॉसेस. मिसेलनियस म्हणजे माहीत नसलेले, मिसेलनियस ओके म्हणजे वेगळेच, ज्यांची आपण गणना करू शकत नाही. दिस कुड ऑल्सो बी कॉल्ड ॲज मिसेलनियस लॉसेस बिकॉज दे डिपेंड ऑन फॅक्टर्स लाईक बिकॉज कारण की ते खालील घटकांवरती अवलंबून आहेत जसे की लाईक डिस्टॉर्शन ऑफ फ्लक्स, फ्लक्सचं डिस्टॉर्शन ओके, फ्लक्सचे अचंचलितपणा म्हणजे चंचलितपणा, फ्लक्सचे डिस्टॉर्शन ड्यू टू आर्मेचर रिॲक्शन, आर्मेचरच्या प्रतिक्रियेमुळे, शॉर्ट सर्किट करंट इन कॉईल, शॉर्ट सर्किट करंट प्रवाहित झाल्यामुळे, ड्युरिंग कम्युटेशन ओके, कम्युटेशन म्हणजे बंद करण्याची प्रक्रिया कम्युटेशन, ड्युरिंग कम्युटेशन एटसेट्रा. इट इज डिफिकल्ट टू ॲक्युरेटली एस्टिमेट दिस लॉसेस. हे अगदी ॲक्युरेटली एस्टिमेट करणे यांचा जो टोटल लॉस दर्शवणे हे डिफिकल्ट आहे, अवघड आहे. इन जनरल फॉर मेनी डी सी मशीन्स, इन जनरल फॉर मेनी डी सी मशीन्स, सामान्यतः मेनी डी सी मशीन्समध्ये these losses are considered to be 1%. हे लॉसेस हे 1% गृहीत धरले जातात ऑफ द फुल लोड पॉवर आउटपुट. ओके, सिलेबस टॉपिक 2.22.6 पॉवर स्टेजेस, पॉवर स्टेजेस इथे पाहू शकतो आपण. सिलेबस टॉपिक 2.22.6 पॉवर स्टेजेस. द पॉवर फ्लो डायग्राम ऑफ डी सी मोटर इज शोन इन फिगर. अतिशय महत्त्वाचा आहे, पॉवर फ्लो डायग्राम माहीत असणे गरजेचं आहे. फिगर 2.22.1 मध्ये दाखवलेले आहे पॉवर स्टेजेस ऑफ डी सी मोटर. ओके, पॉवर स्टेजेस कसे आहे पहा. इनपुट काय देतो आपण मोटरला, मोटर इनपुट व्होल्टेज गुणिले करंट देतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कॉपर लॉसेस होतात. मग पुढे जाऊन इलेक्ट्रिकल इनपुट पॉवर टू आर्मेचर, इलेक्ट्रिकल इनपुट पॉवर हे आर्मेचरला मिळतं. आयर्न अँड फ्रिक्शन लॉसेस होतात. आर्मेचरमध्ये पुन्हा आयर्न आणि फ्रिक्शन लॉसेस होतात. मग आपल्याला आउटपुट काय मिळतं मोटरमधून, एकंदरीत मेकॅनिकल आउटपुट पॉवर, मेकॅनिकल आउटपुट पॉवर. अशा पद्धतीने पॉवर स्टेजेस हे कोणत्याही मोटरमध्ये असतात, डी सी मोटरमध्ये असतात. ओके, सिलेबस टॉपिक 2.23 इफिशियन्सी ऑफ अ डी सी मोटर. इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता, इटा इक्वल्स टू पॉवर आउटपुट डिवाइडेड बाय पॉवर इनपुट. हा टॉपिक जो आहे सिलेबस टॉपिक 2.23 आपण नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. सिलेबस टॉपिक 2.23 इफिशियन्सी ऑफ ए डी सी मोटर. इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या आहे पुन्हा एकदा जरा रिवाईज करूयात. ओके, सिलेबस टॉपिक 2.20 आपण स्टार्ट केला होता कॅरेक्टरिस्टिक ऑफ डी सी सिरीज मोटर, डी सी सिरीज मोटरचे गुणधर्म. त्याच्यामध्ये 2.20.1 टॉर्क आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक पाहिला. 2.20.2 स्पीड आर्मेचर करंट कॅरेक्टरिस्टिक पाहिला. 2.20.3 स्पीड टॉर्क कॅरेक्टरिस्टिक आपण पाहिला. सिलेबस टॉपिक 2.20.4 व्हाय इज सिरीज मोटर नेवर स्टार्टेड ऑन नो लोड. ओके, कोणताही लोड नसताना डी सी सिरीज मोटर आपण का स्टार्ट करत नाही, कारण सुरुवातीचा फ्लक्स फाय हा कमी असतो. तो कमी असल्याने स्पीड जास्त असते. स्पीड जास्त असले की मोटर ही मेकॅनिकल डॅमेज होऊ शकते. म्हणून आपण डी सी सिरीज मोटर कोणताही लोड दिल्याशिवाय चालू करत नाही, स्टार्ट करत नाही. ओके, उदाहरणार्थ आपण ट्रॅक्शन रेल्वे, लोकल रेल्वे आपण पकडू शकतो. सिलेबस टॉपिक 2.20.5 कंपॅरिझन ऑफ कॅरेक्टरिस्टिक ऑफ डी सी शंट अँड सिरीज मोटर. ओके, वेगवेगळ्या आपण कंपॅरिझन्स पाहिल्या डी सी शंट अँड डी सी सिरीज मोटरच्या. ठीक आहे, तर इथे पाहू शकतो सिलेबस टॉपिक 2.20.6 कंपॅरिझन ऑफ डी सी शंट अँड डी सी सिरीज मोटर आपण पाहिला. त्याचबरोबर सिलेबस टॉपिक 2.21 ब्रेक टेस्ट, डायरेक्ट लोडिंग टेस्ट आपण पाहिली. ओके, त्याचे जे ॲडव्हान्टेजेस आहेत, डिसॲडव्हान्टेजेस आहेत, लॉसेस आहेत. ओके, सिलेबस टॉपिक 2.22 लॉसेस इन डी सी मशीन्स. लॉसेस कोणकोणते आहेत, कॉपर लॉस और इलेक्ट्रिकल लॉस, आयर्न लॉसेस और कोर लॉसेस, ब्रश लॉसेस, मेकॅनिकल लॉसेस, स्ट्रे लोड लॉसेस. हे किती पर्सेंटेज आहेत इतकं जरी तुम्ही लिहू शकला तरी भरपूर आहे. कॉपर और इलेक्ट्रिकल लॉसेस. ओके, त्याचबरोबर सिलेबस टॉपिक आपण 2.22.6 पॉवर स्टेजेस पाहिली. ओके, मोटरला काय आपण इनपुट देतो, कॉपर लॉसेस कुठे होतात, इलेक्ट्रिकल इनपुट पॉवर आर्मेचरला मिळते, त्यानंतर कोणते लॉसेस होतात, मग आपल्याला मोटरमधून आउटपुट काय मिळतं, हे पॉवर स्टेजेस आपण पाहिले. ओके, सिलेबस टॉपिक 2.23 इफिशियन्सी ऑफ डी सी मोटर. हा पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा इलेक्ट्रिकल इंजिनियर अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.